गणपती बाप्पा मोरया। तुम्ही माझा सेटअप बघू इच्छिता तर मी कॅमेरा दाखवतो तुम्हाला मोबाईलने। असा काहीसा मी सेटअप केलेला आहे। बघता बघता भन्नाट पाऊस चालू झालाय, वारा पाऊस। आता तर माझ्या समोर एका दुकानाचा एक मोठा बोर्ड असतो ना, हे बघा, हे पण दिलंय। हे शूज घेतले, हे शूज लिटरली चायला 50 रुपयाचं रेंट आहे याचं, आणि तिथं समजा त्यांच्या कंपनीचंच आहे। गणपती बाप्पा मोरया। स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये मित्रांनो। बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग शूट करतोय। माझ्या व्यापात मी कामामध्ये बिझी होतो। आज आपल्याला नवीन ट्रिप मिळाली आहे, तर म्हणालो की एकदा व्लॉग बनवूयात आणि तुमच्या सगळ्यांच्या एकदा संपर्कात येऊयात। खूप भारी वाटतंय आज, खूप मस्त वाटतंय की आज आपण निघालोय आणि एक ट्रिप करतोय। जास्त लांब नाही, पण एक 100 किलोमीटरची ट्रिप आपली होणार आहे। मी निघालो आहे शहापूरवरून आणि मला जायचं आहे खालापूरला, खोपोली खालापूर। आमच्या इकडे जी कंपनी आहे तिथेच त्यांचंच मला ते एक ट्रिप आलेली आहे। मी नेहमी त्यांच्याच जास्त ट्रिप करतो आहे सध्या। मस्त 10-15 दिवस झाले पावसाने झोड घातलेली आहे आणि त्यामुळे बघू शकता पूर्ण वातावरण छान झालं आहे। उन्हाळा कायमचा गेल्यासारखा वाटतोय। पण हा समृद्धी महामार्ग आहे, आमच्या इथून जातोय आणि मी ज्या रस्त्याने चाललोय तो किनवली डोकाम रोड असं म्हणतात त्याला, म्हणजे शहापूरवरून किनवलीला किंवा डोकामला जाण्याचा मार्ग। तर मला इथे थोडंसं किनवलीला माझी बँक आहे, बँकेत मला चेक टाकायचे आहेत म्हणून मी हा रस्ता निवडला आहे। नाहीतर मला खालापूरला जायचं असतं तर मी पुढून गेलो असतो, म्हणजे मी मुरबाडवरून कर्जतवरून तसंच जाणार आहे, पण मी मुरबाड शहापूर रस्ता न घेता किनवलीवरून चाललो आहे, कारण माझं कामसुद्धा आहे। आता खिडक्या उघड्या आहेत त्यामुळे तुम्हाला आवाज कसा येतो मला माहीत नाही। बाय द वे मी नवीन कॅमेरा घेतला आहे, मी थोड्याच वेळ तुम्हाला दाखवतो कॅमेरा, आणि बनाट रिझल्ट आहे त्याचा। मी यूज करतो आहे सध्या त्याला, ब्लॉगसाठी मी फर्स्ट टाईम यूज करतो आहे, पण मी कमर्शियलमध्ये साठी वगैरे यूज केलेला आहे त्याला, त्यामुळे मजा तर आहे त्याच्यात। तर बघूया हा व्लॉग कसा होतो, कमेंट करून नक्की सांगा की हा व्लॉग कसा झाला आहे। ट्रॅफिक लागली आहे भरपूर, किनवली गावात ट्रॅफिक लागली आहे। इथे ॲक्च्युली रस्ता छोटा आहे त्यामुळे 2 गाड्या पास होताना थोडा प्रॉब्लेम होतो। तर आणि आजूबाजूला बऱ्याच लोकांनी गाड्या लावल्या, बघा ना, इथे झाल्या गाड्या लावून ठेवल्या, त्यामुळे मोठ्या गाड्या पास कशा होणार। आता वाजलेत 11:55 आणि मला 2 वाजता पोचायचं आहे तिथे। बँकेचं काम झालेलं आहे। इथे इजी बँक दिसते ना, ही बँक, या बँकमध्ये आपलं अकाउंट आहे, करंट अकाउंट ट्रान्सपोर्टच्या नावाचं। तर काय वेळेस नाटकं असतात। आता मला शहापूर ब्रँच जवळ आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं अकाउंट नाही आहे, त्यामुळे तुम्ही तिकडेच जाऊन ते सबमिट करा। ठीक आहे, आता त्यांचे पण काही नॉर्म्स असतील तर आपण त्यांना अपील नाही करू शकत, त्यांचं काम आहे ते करतात। आणि बँकेची कामं म्हणजे एक सही चुकली तरी दुसरी सही द्यायला लागते त्याच्या पुढे की ही सही मीच चुकवली आहे, त्यामुळे या गोष्टी होत राहतात। आता इथून मी पटकन निघतो, कारण की मला 2 पर्यंत पोचायचं आहे, 12 वाजलेत, तसं मी पोचायला पाहिजे। हे किनवली गाव आहे, आमच्या इथून जे बघतायत शहापूर तालुका ठाणे जिल्हा त्यांना किनवली गाव माहिती असेल। खूप छान गाव आहे आणि वातावरण पण खूप छान झालं आहे। आता कॅमेरा असा काहीतरी सेटअप केला आहे मी, तर माझ्याकडे ट्रायपॉड आहे, त्या ट्रायपॉडला मी मस्त सेट केला आहे। तुम्हाला हा कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही माझा सेटअप बघू इच्छिता तर मी कॅमेरा दाखवतो तुम्हाला मोबाईलने। असा काहीसा मी सेटअप केलेला आहे। हा कॅमेरा असा ठेवला आहे मी स्टँडवर, खाली माझा टिफिन आहे आणि असं सगळं काही शूट होतं आहे। तर धमाल आहे, मजा आहे, हळूहळू गाडी चालू आहे आणि त्या स्पीडमध्ये मी शूटसुद्धा करतो आहे।
गाडी बरेच दिवस सगळ्यांचे प्रश्न होते मला की गाडी कुठे आहे, किंवा मला इंस्टाग्रामवर बऱ्याच जणांनी मेसेज केलं की तुम्ही व्हिडिओज का टाकत नाही आहेत. तर त्याच्यामागे रिझन असं की मी गाडी चालू होती, गाडी लोकलला चालू आहे आपली. मी लवकरच तुमच्यासाठी एक लॉंग ट्रिप पण घेऊन येणार आहे. खूप धमाल करणार आहोत आपण, आणि हा सगळा काही एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण की हा सगळा काही माझ्यासाठी नवीन आहे. मी एक्सपिरियन्स ड्रायव्हर नाही आहे, किंवा मी एक म्हणजे वारंवार करत आलेलो नाही आहे. मी हे नवीन चालू केलं आहे. तर हे तुमच्यासारखंच मला पण सुद्धा नवीन आहे. बरेचसे माझे मित्रपरिवार आहेत जे या लाईनमध्ये 18 वर्ष 20 वर्ष झाले आहेत. तर त्यांच्यापेक्षा एक्सपिरियन्स मला नक्कीच खूपच कमी आहे. पण आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून धमाल करून तुम्हाला दाखवणार आहोत की कसा काय विषय आहे तो. हा पूर्ण मसा वाट लावून टाकली आहे. ट्रॅफिक आणि रस्त्याची कामं पूर्ण मसा ट्रॅफिकमध्ये रांजलेला आहे. रांजलेला आहे फुल ट्रॅफिक. आणि इकडे तर भरपूर ट्रॅफिक होते. आता तरी ठीक आहे, दुपारची वेळ आहे म्हणून, पण बरीच ट्रॅफिक होते इथे. कर्जतला पोचलोय आता. कर्जतची ओळख म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. हे जे काय आहे ते दिसतंय. पूर्ण पाऊस भरलाय. पुढे बघू शकता पूर्ण पाऊस भरलाय. हे आपल्या कर्जतची शान, आपल्या विठ्ठलाचं प्रति पंढरपूर आळंदीचं ते त्यांनी मोठी मूर्ती बसवली आहे. खूप छान वाटते. गार हवा येते ना भावांनो, एक नंबर मजा येते, एक नंबर. डर बघा इकडं खतरनाक विषय झालाय. एकदम मजा आली, मजा. बघू शकता फुल हवा चालू आहे, फुल हवा. आणि एसीची गार हवा चालू आहे, एसीची. बघा पूर्ण मजा. ढग कसे भरलेत बघा वरती. ड्रॅमॅटिक झालंय सगळं. पाऊस भरलाय चांगलाच, आणि वादळ पण चालू झालंय, आणि एकदम वातावरण बदललंय. पाऊस जोरातच चालू होणार आहे. मी पोहोचलोय आता. इथून काय 8 किलोमीटर राहिले आहेत, आणि त्या 8 किलोमीटर नंतर गाडी भरायची आपल्याला आणि पुन्हा निघायचंय. पाऊस खतरनाक लागणार आहे. आता जर आपली गाडी ओपन असती तर भाई कुठेतरी थांबून आपल्याला ताडपत्रे मारायला लागली असती. पण आपली गाडी क्लोज आहे, कंटेनर बॉडी आहे, त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे. बघता बघता भन्नाट पाऊस चालू झालाय. वारा, पाऊस. आता तर माझ्या समोर एका दुकानाचा एक मोठा बोर्ड असतो ना, तोच येऊन पडला. मी जोरात ब्रेक घेतला, नाहीतर आपली काच वगैरे त्याने फोडलीच असती. पूर्ण पाऊस भरलाय. मी एसी लावलाय, पण आता मला माहिती की एसीचा प्रॉब्लेम काय आहे, एकतर पूर्ण थंड करतं, नाही तर पूर्ण गरम करतं. मधला काय विषय नाही याचा. तो पण मला दाखवायचा सर्व्हिस सेंटरला. थोड्या वेळाने एकदम थंड थंड होऊन जाणार. पूर्ण पाऊस पडतो. पोचलोय आता मी इथे. सिक्युरिटी गार्डला माझा लायसन्स, गाडीचे पेपर्स, आधार कार्ड या सगळ्या गोष्टी दाखवल्या,
त्यानंतर त्यांनी आता आतमध्ये मला रिपोर्ट केलंय, जर त्यांच्याकडून होकार आला की ही गाडी खरोखर भरायला आलेली आहे, कारण माझ्या कंपनीने या कंपनीमध्ये गाडीचे डिटेल्स पाठवले असतील, ते रिकन्फर्म करतील आणि कन्फर्म केल्यानंतर आपल्याला गाडी भरायला आतमध्ये बोलवतील. हे मल्टीनॅशनल कंपनीजचा हाच विषय असतो की एकदम पद्धतशीर कामं असतात त्यांची. त्या इथे जाऊन मी आता एंट्री करून आलो आणि ते झाल्यानंतर आतमध्ये जाईल, गाडी भरेल आणि मग निघून जाईल. त्याच्यात 200 किलोचं आहे, जास्त माल नाही आहे, म्हणून मग पटापट होईल अशी अपेक्षा आहे. बघू आता. ते म्हणाले की मी आवाज देतो, तोपर्यंत मी गाडीतच बसून राहतो. जर उशीर झाला तर मला पार्किंगला लावायला लागेल गाडी, पण मला वाटत नाही, कारण की मी ते आतमध्ये सेल्स पर्सनला पण कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं. ते म्हणाले की मी लगेच पेपर बनवतो म्हणून. बघू आता कसं काय होतं. तरी मी यांना, जिथे मला अर्धा पाऊण तास लागणार होता ना, तिथे मी यांना सांगितलं मी 10 ते 15 मिनिटात पोहोचतोय, माझे पेपर्स रेडी करून ठेवा, माल काढून ठेवा. हो हो म्हणाले, पण अजून आहे तसंच आहे. अजून इथे यांना रिपोर्ट नाही आला की गाडी येणार आहे. बघू कसं काय होतं. गाडी लावली आता इथे पार्किंगला. माझा माल अजून रेडी नाही आहे. माल रेडी झाल्यानंतर ते मला फोन करतील. फोन केल्यानंतर मी जाईल आणि मग माल चेक करेल. झाला असेल तर मग पेपर बनवेल आणि जाईल. तोपर्यंत जेवतोय मस्त. सॉरी फॉर व्हेजिटेरियन्स, पण आज मी आणली आहे सुकट. मस्त आवडीचा प्रकार आहे सुकट आणि भाकरी. मस्त जेवून घेतो. हे बघा, हे पण दिलं आहे. हे शूज घेतले. हे शूज लिटरली आईला 50 रुपयाचं रेंट आहे याचं. 150 रुपया देगा. कितीतरी पेपर वर्क केलं भाई. माझा पॅन कार्ड घेतला, माझा आधार कार्ड घेतला, माझ्या गाडीचं लायसन घेतलं, गाडीचे पेपर्स घेतले, PUC घेतली, सगळं घेतलं. आणि बोलतात की मग आता इथे सही करा. मग तंबाखू, गुटखा, बिडी, लायटर, नंतर हे काय असेल तर ते पण आत्ताच सांगा, नाही तर तुमच्या कार्यवाही होईल. बाबा नाही बोललो असं काय गाडीत. तरी त्यांनी पूर्ण गाडी चेक केली, गाडीचं डिटेल्स, मागे गाडी साफ आहे की नाही, गाडी कशी आहे, काय आहे, सगळं लिहून घेतलं. आणि आता त्यांनी मला आतमध्ये सोडले. आतमध्ये पण प्रॉब्लेम झाला. मी इथून गेलो पुढे निघून आणि तिथे डायरेक्ट काटा आहे. काट्यावर गेल्यानंतर मी त्यांना बोललो मला काय माहिती. ते आधी मराठी ना, ते आधी हिंदीमध्ये माझ्याशी बोलायला लागले ओरडून. मी मराठीत बोललो आणि बोललो जरा आरामात बोल, मला काय माहिती इथं काय विषय आहे काय नाही, तुम्ही माणसं नको ठेवायला जर एवढं खतरनाक आहे तुमचं तर. मग जरा शांत झाले. ते बोलतात की अरे कालपासूनच काहीतरी झालाय प्रॉब्लेम, तेव्हापासून मग आम्हाला सगळ्यांना धारेवर धरलाय असं काहीतरी आहे. त्यांचा प्रश्न येतो. माझं झालं, मी जेवून घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. जास्त शूट नाही करता येणार इथे. बघू कसं काय होतं. आत्ता मी कंपनीच्या बाहेर आलो. स्टोरी सांगतो झाली काय. मी सुमारास 2 ते 2.5 वाजता कंपनीमध्ये गेलो. कंपनी खूप स्ट्रिक्ट होती. त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे आता शूज झाले ते मला रेंटवर घ्यायला लागले. मी मगाशी तुम्हाला ज्याप्रमाणे बोललो, त्यानंतर मला हेल्मेट घालून राहावं लागत होतं. तर मी जाऊन त्यांना पेपर सबमिट केले. पेपर सबमिट केल्यानंतर माझा माल रेडी असेल तर ते मला डॉकला बोलवतील वजन काट्यावर जाऊन. आणि आदल्याच दिवशी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या कंपनीत, त्यामुळे खूप स्ट्रिक्ट होते ते लोक. म्हणजे त्यांचं असं होतं की प्रत्येक गोष्ट ते व्हेरीफाय करूनच पाठवत होते. तर मला असं वाटलं की युजली असा वेळ लागत असेल, म्हणून मी आलो, जेवलो, तुम्हाला दाखवलं मी. आणि त्याच्यानंतर मला कंपनीतून फोन आला की काय अपडेट आहेत. बोललो अजूनपर्यंत त्यांचा कॉल नाही आलाय. ते म्हणाले की आमचे पण फोन उचलत नाही आहेत, तुम्ही एकदा जाऊन तिथे चेक करा. मग मी चालत ऑफिसला गेलो. म्हणजे पार्किंग पासून एक 200 मीटरचं अंतर असेल. तर तिथे चालत गेल्यानंतर ते मला म्हणाले की तुमचं मटेरियल रेडीच नाहीये. माझा असा प्रश्न पडला की मटेरियल रेडी नाही तर कंपनीने मला का पाठवलंय, किंवा मी आल्यानंतर मला सांगायला पाहिजे होतं मटेरियल रेडीच नाहीये म्हणून. तर कोणाचं काय तारतम्य नाही, काय नाही, कोणाला काय माहित नाही. ते म्हणतात की 15 मिनिटं वेट करा, 15 मिनिटानंतर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला थांबायचं आहे की जायचंय. तर मग मला प्रश्न पडला की एमटी गाडी मी घेऊन आलो आणि एमटीच गाडी मी परत घेऊन जाणार. मी माझं भाडं पूर्ण घेणार, माझी ट्रिप ही कम्प्लीट आहे, पण कंपनीचं नुकसान होतं. त्यामुळे मी असं म्हणालो की एकदा कंपनीला सांगावं, म्हणून कंपनीला फोन केला. तर तिकडून त्यांचे वेगळे रिपोर्ट्स आले की असं कसं काय, आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही गाडी पाठवली. हो नाही करता हा त्याला विचारतोय, तो ह्याच्यावरती एवे दावे करतोय, असा सगळं त्यांचा खेळ चालला होता. आणि त्याच्यामध्ये मागे अजून 3 गाड्या होत्या, सेम मोठ्या गाड्या होत्या त्या. त्यांचा पण सेम सीन होता. त्या बिचारा आल्या, उलट त्या खूप लांबचा प्रवास करून आलेल्या. त्यांचे पण पेपर्स रेडी नाही आहेत. कोणाचे पेपर्स रेडी नाही आहेत, कोणाचा मालच रेडी नाही आहे, कोणाचे की अशी काही ऑर्डरच नाही आहे तुमची, असं काहीतरी सगळं चाललं होतं. बराच वेळ झाला. मला कंपनीकडून इन्स्ट्रक्शन आले की काही झालं निघून यायचं, डायरेक्ट गाडी थांबवायची नाही, सरळ निघून या, मी बघते काय ते.
मग तरी मला एक कन्सर्न होता की ठीक आहे एवढं झालं आहे तर थोडा वेळ थांबूयात, 2 मिनटं 5 मिनटं थांबू, विचार करू. मला कंपनीच्या माणसाकडून फोन आला, सेल्स मॅनेजरकडून, की तुम्ही थोडा वेळ थांबा, आम्हाला करू दे. मग नंतर त्यांचा पण असाच रिप्लाय आला की नाही रेडीच नाही आहे वाटतं म्हणून डिले होतोय. तर एवढं सगळं होऊन मी जवळपास इथे 2 वाजता इथे पोहोचलो. 2:30 वाजता गाडी इन केली. अर्धा तास माझा इथे घालवला त्यांनी. आधार कार्ड, पॅन कार्ड, हे ते सगळं घेतलं माझ्याकडून. ते झाल्यानंतर त्यांनी मला आतमध्ये इन केलं 2:30 वाजता आणि आता 7:30 होत आलेत. आता 7:20 झालेत, 7:30 होत आलेत आणि हे बघा 7:17 झालेत आता. 7:17. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. तर आत्ता त्यांनी मला जस्ट बोलले की रिलीज केलं. आत्ता मी कंपनीच्या बाहेर आलो. ही कंपनी आहे माझ्या मागे आणि मी आत्ता जस्ट बाहेर आलो. एवढा वेळ गेला माझा, टाइमपास झाला. मी बराच वेळ मोबाईलमध्ये काड्या घालत बसलेलो. तसा काय मला त्रास नव्हता, ऊन वगैरे पण नव्हतं. पण असा सुद्धा विषय होऊ शकतो. हे खतरनाकच आहे एकदम. म्हणजे मला काय फरक नाही पडत. जे पैसे मला गाडी भरून गेल्यावर मिळणार होते तेच पैसे मला आत्ता पण मिळत आहेत. त्यामुळे काय असं विशेष फरक मला नाही पडणार आहे. पण कंपनीचं नुकसान झालं. आता कंपनीला परत एक गाडी पाठवायला लागेल आणि ती गाडी ते सामान घेऊन येईल तेव्हा ती तेवढेच पैसे घेईल जेवढे मी घेतोय. असा सगळा प्रवास आहे. आता मी इथून निघतो आणि निघून मग आपण रस्त्याला लागू, पट्टापट घरी पोचू. आता वाजले 7:30. मी 10 पर्यंत वगैरे घरी पोचायचा प्रयत्न करतो. चल तर मग रस्त्यावर लागू आणि मग बोलू तुमच्याशी.